तरी किती छान म्हटलं आहे की वाटी रिकामी असेल तेव्हा हे कधी विचार करू नका की भीक मागायला आला आहे। कदाचित होऊ शकते की तो सर्व काही वाटून आला असेल। नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंके आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक छोटीशी कथा। एक व्यापारी उंट खरेदी करण्यासाठी बाजारात गेला आणि त्याला उंट पसंतही आला। सौदा झाला। जे पैसे होते ते त्याने उंटवाल्यांना देऊन दिले आणि उंट घेऊन आपल्या घरी परतला। जो व्यापारी होता त्याचा एक खास नौकर होता जो त्याचे सर्व काम सांभाळत असायचा। नौकराला माहीत झाले की मालकाने नवीन उंट आणला आहे तेव्हा त्या उंटाची अंबारी असते ती अंबारी त्याने उतरून ठेवली। तेव्हा अंबारीखाली त्याला एक मखमलची पिशवी भेटली। पिशवी आणून जशी त्याने खोलली तेव्हा त्याला त्यात हिरे दिसले। तो आश्चर्यचकित झाला। तो धावत मालकाकडे आला व म्हणाला, मालक, आपण फक्त उंटच आणला नाही तर उंटासोबत एक मखमली पिशवी सुद्धा आणली आहे ज्यात हिरे आहेत। व्यापाऱ्याने म्हटलं, काय म्हणतोस? तेव्हा त्या नौकराने पिशवीतून हिरे दाखवत म्हटलं की पहा किती मस्त हिरे आहेत। व्यापाऱ्याने म्हटलं, अरे या पिशवीला बांध, ही पिशवी मी परत देऊन येतो। हे पाहून नौकराला वाटले की किती मूर्ख माणूस आहे, किती किमतीवान हिरे भेटले आहेत आणि हा परत द्यायला जातोय। त्याने समजवलं की कोणाला काय समजेल, आपण तर उंट घेऊन आलात, गोष्ट संपली, कोणाला काहीच कळणार नाही। व्यापाऱ्याने म्हटलं, अरे नाही नाही, मी परत द्यायला जाणारच आहे। व्यापाऱ्याने ती मखमलची पिशवी घेतली आणि तो त्या उंटाच्या बाजारात येऊन उंटवाल्याला शोधू लागला। खूप शोधल्यानंतर जेव्हा तो उंटवाला भेटला तेव्हा व्यापाऱ्याने म्हटलं, दादा, तो जो उंट होता त्याच्या पाठीवर जी अंबारी होती त्याखाली हिऱ्यांची पिशवी होती, तिला परत करण्यासाठी तुमच्याकडे मी आलो आहे। उंटवाल्यानं म्हटलं, काय गोष्ट आहे? तेव्हाच मी विचार केला की ती पिशवी कुठे गेली तर तुमच्यासोबत गेली, आणा आणा असं म्हटल्यानंतर व्यापाऱ्याने ती पिशवी उंटवाल्याला देऊन दिली। तो खूप खूप आनंदी झाला। म्हटलं, काय इमानदार माणूस आहे ज्याने ती पिशवी मला परत दिली। त्याने म्हटलं, भाऊ, आपल्याला मी माझ्याकडून हिरा भेट म्हणून देणार आहे, म्हणून यातून कोणताही एक हिरा उचला जो आपल्याला पसंत आहे। व्यापाऱ्याने म्हटलं, नाही नाही, मला नाही पाहिजे, मी तर बस हिरे परत करायला आलो होतो। तेव्हा तो मानायला तयार नव्हता, म्हणत होता की अरे घे, ठेवून घे। व्यापाऱ्याने सांगितलं, अगोदरच मी 2 हिरे यातून ठेवून घेतले आहेत। जसं ही गोष्ट उंटवाल्याने ऐकली तेव्हा त्याला खूप राग आला आणि म्हटलं, याला तर मारावंच लागेल, कारण याने अगोदर 2 हिरे आपल्या जवळचे आहेत ते जवळ ठेवून घेतले। परत त्याने आपला राग शांत केला आणि पिशवी खोलली व हिरे मोजायला सुरुवात केली तेव्हा त्यात पूर्ण हिरे होते। त्याने व्यापाऱ्याला म्हटलं, काय म्हणतोस, यात तर सर्व हिरे आहेत। आणि त्याने ती पिशवी आपल्याजवळ ठेवली आणि व्यापाऱ्यास म्हटलं, सर्व हिरे तर आहेतच, तू तर म्हणालास की 2 हिरे तू ठेवून घेतलास। तेव्हा व्यापाऱ्याने म्हटलं, मी सर्वात किमती 2 हिरे माझ्याजवळ ठेवून घेतले। ज्यात पहिला होता तो होता इमानदारीचा आणि दुसरा म्हणजे आत्मसन्मानाचा, सेल्फ रिस्पेक्ट। ही छोटीशी गोष्ट ज्याची शिकवण आपल्याला ही सांगून जाते की आपल्या जीवनात पैसाही सर्व काही नाही, आपली ऑनेस्टी आणि आपलं सेल्फ रिस्पेक्ट खूप मॅटर करते। मी नेहमी सांगतो की पैसा हा खूप काही असू शकतो पण पैसा हा सर्व काही नसू शकतो।